नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलो आहोत मुंबईपासून 1.5 तासाच्या अंतरावर असलेल्या पनवेलमधील नडा या गावामध्ये पंचायतन मंदिर पाहायला. मंदिराच्या बाहेर पहिल्यांदा बूट काढून घेतल्याने सुंदर अशा गेटमधून पहिल्यांदा एंट्री केली. काही पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर समोरच आपल्याला दीपस्तंभ पाहायला भेटते. दीपस्तंभ पाहून झाल्यानंतर दीपस्तंभाच्या बाजूलाच आपल्याला पंचायतन मंदिर पाहायला भेटतात, जी की एकाच ठिकाणी 5 मंदिरे आहेत एका पाठोपाठ. तर पहिल्यांदा आपण साईबाबांच्या मंदिरात जाण्या अगोदर साईबाबांच्या मंदिराच्या बाहेरच आपल्याला सुंदर अशी एक मूर्ती पाहायला भेटते. साईबाबाच्या मंदिरामध्ये जाऊन आपण साईबाबांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत दुसऱ्या मंदिरामध्ये, ते म्हणजे श्री मयुरेश्वर गणेश मंदिर. गणेश मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण आता जाणार आहोत तिसऱ्या मंदिरामध्ये, ते म्हणजे संकटमोचन हनुमान मंदिर. हनुमान मंदिरामध्ये गेल्यानंतर हनुमानाचे दर्शन घेऊन आपण आता येणार आहोत चौथ्या मंदिरामध्ये, ते म्हणजे श्री आहे नरळेश्वर महादेव मंदिर. महादेवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करण्या अगोदर आपण नंदीचे दर्शन घेतले. नंदीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण श्री महादेवाचे दर्शन घेतले. महादेवाचे दर्शन घेऊन बाहेर येऊन आपण आता जाणार आहोत 5वे मंदिर, ते म्हणजे भवानी मातेचं मंदिर. भवानी मातेचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आता भवानी मातेच्या मंदिराच्या बाहेरच एक सुंदर असे तुळशी वृंदावन पण पाहायला तुम्हाला भेटेल. तुळशी वृंदावनच्या बाजूलाच असे साईबाबा आणि अनेक देवी-देवतांचे कोरीव काम केलेल्या मूर्त्या पाहायला भेटतात. आणि ह्यांचा हा हॉल तुम्ही तुमच्या कोणत्याही शुभ कार्यासाठी वापरू शकता. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत एकदा तरी या मंदिराला भेट द्या.